चिंचवड हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे। पुणे महानगर प्रदेशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 17 लाख होती। मात्र विविध सरकारी अंदाजानुसार 2024 पर्यंत ही लोकसंख्या 28 ते 30 लाखांच्या आसपास पोहोचल्याचं मानलं जातं। औद्योगिकरण, IT पार्क, नवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि स्थलांतरामुळे शहराचा विस्तार झपाट्याने झाला। मात्र या वाढीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याचा पायाभूत सुविधांचा विकास पुरेसा झालेला दिसत नाही। मात्र या वाढीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचा विकास पुरेसा वेगाने झाला का? हा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। 2024 मध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कमी पाऊस आणि भूजल पातळीत झालेली घट लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध जलसंधारण उपाययोजना जाहीर केल्या। महापालिकेने स्पष्ट केलं की उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल। गरज पडल्यास 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी करणं, वाहनं धुण्यासाठी आणि जलतरण तलाव भरण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करणं, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांना पाणी बचतीच्या सूचना देणं, तसंच बांधकाम प्रकल्पांना STP मधील प्रक्रिया केलेले पाणी वापरणं बंधनकारक करणं यासारखे निर्णय घेण्यात आले। या उपाययोजना निश्चितच आवश्यक आहेत। मात्र एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, हे निर्णय संकट येण्यापूर्वी का घेण्यात आले नाहीत? कारण शहरात पाण्याची समस्या ही काही नवीन नाही। गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात वाकड, पुनावळे, रावे, ताथोडे, मोशी, चिखली, चरोली, किवळे आणि इतर नव्याने विकसित झालेल्या भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या वारंवार समोर येत आहे। हजारो नवीन घरांना बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या, पण त्या भागांसाठी आवश्यक जलस्रोत आणि वितरण व्यवस्था त्याच वेगाने विकसित झाले नाही। पिंपरी चिंचवड शहराचा प्रमुख पाणी पुरवठा पवना धरणातून केला जातो। याशिवाय भविष्यातील गरजा लक्षात घेऊन भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प अनेक वर्षांपासून चर्चेत आहे। आंध्रा धरणाजवळ जॅकवेल उभारण्याचाही प्रस्ताव पुढे आला। मात्र या प्रकल्पांना अपेक्षित गती मिळाली नाही। परिणामी शहराची लोकसंख्या वाढत गेली, परंतु पर्यायी जलस्रोत वेळेत उपलब्ध झाले नाहीत। महापालिकेच्या मते शहराला दररोज सुमारे 620 ते 650 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते। उन्हाळ्यात ही मागणी आणखी वाढते। पाणी पुरवठ्यातील गळती, अनधिकृत जोडण्या आणि वाढती लोकसंख्या यामुळे प्रत्यक्ष उपलब्ध पाणी नागरिकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचत नाही। भारत सरकारच्या विविध अभ्यासांनुसार देशातील शहरी भागात 30 ते 40% पाणी गळती, चोरी, वितरणातील त्रुटींमुळे वाया जाते। त्यामुळे नवीन धरणं बांधण्या इतकेच महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन। याच कारणामुळे महापालिकेने आता स्काडा प्रणालीद्वारे पाणी पुरवठ्यावर डिजिटल नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला। या प्रणालीद्वारे जलवाहिन्यांमधील दाब, प्रवाह, गळती आणि वितरणावर रिअल टाइम देखरेख ठेवता येते। पण हा प्रश्न उपस्थित होतो की ही आधुनिक प्रणाली शहरभर प्रभावीपणे यापूर्वीच लागू केली असती तर आजची परिस्थिती काही प्रमाणात का होईना टाळता आली असती का? आता सर्वात महत्त्वाच्या आणि वादग्रस्त विषयाकडे वळूया, टँकर व्यवस्था। शहरात पाणी टंचाई निर्माण झाली की हजारो नागरिक खासगी किंवा महापालिकेच्या टँकरवर अवलंबून राहतात। पण अनेक वर्षांपासून टँकर व्यवसायाबाबत गंभीर आरोप होत आले आहेत। महाराष्ट्रातील विविध शहरांप्रमाणे पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातही बेकायदेशीर भूजल उपसा, परवानगीशिवाय बोरवेल मधून पाणी विक्री
अनधिकृत टँकर नेटवर्क आणि टँकर पुरवठ्यातील अनियमितताबाबत वेळोवेळी तक्रारी समोर आल्या। प्रशासनाने अनेक वेळा कारवाई केली असली तरीही हा प्रश्न अजूनही पूर्णपणे संपलेला नाही। काही वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात महसूल विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा आणि महापालिकेने अनेक अनधिकृत बोरवेल आणि बेकायदेशीर पाणी उपसा प्रकल्पांवर कारवाई केली होती। विविध प्रसंगी शेकडो टँकर जप्त करण्यात आले तर अनेक विहिरी आणि बोरवेल सील करण्यात आला। यावरून हे स्पष्ट होतं की टँकर व्यवसायात गैरप्रकार होण्याची शक्यता प्रशासनानेही मान्य केली आहे आणि त्यावर कारवाई देखील केली। तसंच महाराष्ट्रातील विविध महापालिकांमध्ये यापूर्वी टँकर बिलांमध्ये अनियमितता, बनावट फेऱ्या, जीपीएस न वापरता बिलांची उभारणी, जास्त देयके आणि पुरवठ्याच्या नोंदणीमधील विसंगती अशा प्रकारचे घोटाळे उघडकीस आले। पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा वेळोवेळी टँकर वितरणातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यामुळे नागरिकांचा एकच प्रश्न आहे, दुष्काळ हा काही लोकांसाठी नफ्याचा व्यवसाय बनत आहे का? महापालिका सध्या गृहनिर्माण संस्थांना एसटीपी चे प्रक्रिया केलेले पाणी बागकाम, फ्लशिंग आणि इतर पिण्यायोग्य नसलेल्या कामांसाठी वापरण्याचे आवाहन करत आहे। हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अहवालानुसार भारतातील शहरी भागात तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी मोठा भाग आजही पुनर्वापर न करता नदी नाल्यांमध्ये सोडला जातो। जर प्रत्येक मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पात 100% एसटीपी पुनर्वापर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच पिण्याच्या पाण्यावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। यासोबतच शहरात नव्याने उभारल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती असली तरी प्रत्यक्षात त्याची नियमित तपासणी आणि अंमलबजावणी कितपत होते हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। नियम फक्त कागदावर राहिले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही। आज परिस्थिती अशी आहे की प्रशासन एका बाजूला पाणी बचतीचं आवाहन करत आहे तर दुसऱ्या बाजूला नागरिकांना टँकरसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत। अनेक भागात उन्हाळ्यात पाण्याची वेळ कमी केली जाते तर काही भागात दिवसेंदिवस टँकरची प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढणं स्वाभाविक आहे। दुष्काळ हा केवळ पावसाचा परिणाम नसतो, तो अनेकदा नियोजनातील त्रुटी, विलंबित प्रकल्प, वाढती लोकसंख्या, भूजलाचा अनियंत्रित वापर, पाणी गळती, अपुरी देखरेख आणि प्रशासनाच्या निर्णय क्षमतेशी संबंधित असतो। त्यामुळे केवळ पावसाला दोष देऊन चालणार नाही। आज आवश्यकता आहे ती दीर्घकालीन जल व्यवस्थापनाची। भामा आसखेड प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, आंध्रा धरणाशी जोडणी मजबूत करणे, शहरातील प्रत्येक जलवाहिनीचे डिजिटायझेशन करणे, गळती 10% कमी आणणे, टँकरच्या प्रत्येक फेरीवर जीपीएस ट्रॅकिंग अनिवार्य करणे, सर्व टँकर करार सार्वजनिक करणे, अनधिकृत बोरवेलवर कठोर कारवाई करणे आणि प्रत्येक मोठ्या सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग व एसटीपीचा प्रत्यक्ष वापर सुनिश्चित करणे हे काळाची गरज आहे। शेवटी प्रश्न फक्त पाण्याचा नाही, प्रश्न प्रशासनाच्या नियोजनाचा, पारदर्शकतेचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा आहे। जर प्रत्येक वर्षी उन्हाळा आला आणि पाणी टंचाई निर्माण होत असेल, टँकरवर अवलंबून राहावं लागत असेल आणि त्याच वेळी कोट्यवधी रुपयांचे जलप्रकल्प रखडत असतील तर हा केवळ नैसर्गिक दुष्काळ नाही, हा व्यवस्थापनाचाही दुष्काळ आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पिंपरी चिंचवड मधील पाणी टंचाईसाठी मुख्य कारण कमी पाऊस आहे की अपुरं नियोजन आणि टँकर व्यवस्थेतील गैरव्यवहार? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।